नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त एकच विचार आपलं नशीब बदलू शकतो का? आज आपण मठ्ठकुंडलीच्या एका जुन्या कथेतून मनाच्या याच अविश्वसनीय शक्तीबद्दल बोलणार आहोत. एका प्राचीन श्लोकाची ही पहिली ओळ आहे. सर्व मानसिक घटनांमध्ये मन अग्रभागी असतं. ही ओळ ऐकूनच आपण थोडे विचारत पडतो नाही का? म्हणजे नेमकं काय म्हणायचं इथे? चला, आज आपण हेच समजून घेऊया. तर मग मनाची खरी शक्ती आहे तरी काय? आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि त्यासाठी आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्याला दाखवून देईल की आपलं मन इतकं शक्तिशाली आहे की ते नशिबालाही वळवू शकतं. तर सुरुवात करूया धम्मपदातील एका श्लोकाने. असं म्हटलं जातं की या श्लोकात सुख आणि समाधान मिळवण्याची गुरुकिल्ली लपलेली आहे. आता इथे सुख या शब्दाचा अर्थ जरा समजून घेऊया, कारण हा फक्त थोड्या वेळासाठी मिळणारा आनंद नाहीये. तर हे एक खोल, टिकणारं समाधान आहे. इतकंच काय, तर यात चांगलं नशीब आणि चांगल्या जगात पुनर्जन्म होणं यांसारख्या गोष्टींचाही समावेश होतो. चला तर मग त्या श्लोकात जो दावा केलाय त्याचा पुरावा म्हणून आपण मठ्ठकुंडलीची कथा पाहूया. ही गोष्ट आपल्याला त्या श्लोकाचा खरा अर्थ काय आहे हे अगदी स्पष्ट करून सांगेल. तर ही गोष्ट सुरू होते आदिन्न पुब्बक नावाच्या एका ब्राह्मणापासून. त्याच्याकडे संपत्ती तर भरपूर होती, पण त्याचं वर्णन करायचं झालं तर एकच शब्द पुरेसा आहे: कंजूष. त्याचा कंजूषपणा म्हणजे अगदी टोकाचा होता. आयुष्यात कधी एक पैसाही दान केला नाही. सोनाराला मजुरी द्यावी लागेल म्हणून आपल्या एकुलत्या एक मुलाचे सोन्याचे दागिने त्याने स्वतः बनवले. आणि ऐका, इतकंच नाही, जेव्हा त्याचा मुलगा खूप आजारी पडला तेव्हा वैद्याला बोलवायलाही त्याने नकार दिला. आणि जेव्हा मुलाची अवस्था खूपच बिकट झाली तेव्हा घरात आलेले लोक आपली संपत्ती बघतील या भीतीने त्याने त्या मरणासन्न मुलाला उचलून घराबाहेरच्या वरांड्यात ठेवलं. जरा विचार करा त्या मुलाच्या अवस्थेचा. तो मुलगा मठ्ठकुंडली जगाकडे पाठ फिरवून निराश होऊन पडून होता. त्याला कळून चुकलं होतं की आता काहीही आशा उरलेली नाही. तो फक्त मृत्यूची वाट पाहत होता. पण मग अगदी त्या निराशेच्या क्षणी असं काहीतरी घडलं ज्याने या संपूर्ण कथेला एक अनपेक्षित वळण दिलं. त्याचवेळी बुद्धांनी आपल्या ध्यानातून त्या मुलाचीही दयनीय अवस्था पाहिली. ते अगदी शांतपणे त्याच्या दाराजवळ येऊन उभे राहिले आणि त्यांनी एक तेजस्वी प्रकाश किरण त्याच्या दिशेने पाठवला. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. त्याचं शरीर इतकं कमजोर होतं की तो जागेवरून हलूही शकत नव्हता. पण जेव्हा त्या प्रकाशाने त्याचं लक्ष वेधलं तेव्हा त्याला बुद्ध दिसले. आणि त्याच क्षणी त्याने मनाने, फक्त मनानेच त्यांच्याबद्दल श्रद्धा आणि भक्ती व्यक्त केली. शरीर हललं नाही, फक्त मन. हे होतं एका शुद्ध मानसिक कृतीचं सामर्थ्य. आणि मुलाच्या या शेवटच्या मानसिक कृतीचा जो परिणाम झाला तो अगदीच अनपेक्षित होता. बुद्धांबद्दल ती शुद्ध श्रद्धा मनात ठेवूनच त्याचा मृत्यू झाला आणि तो थेट तावतीन्स नावाच्या स्वर्गात जन्माला आला. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो, नाही का? ज्या मुलाने आयुष्यात कधी दानधर्म केला नाही, कोणतंही पुण्यकर्म केलं नाही, त्याला फक्त एका विचाराने, एका मानसिक श्रद्धेमुळे स्वर्गात जागा कशी काय मिळाली? हाच प्रश्न त्याच्या वडिलांनाही सतावत होता. इकडे त्याचा बाप स्मशानात बसून रडत होता आणि त्याच वेळी मठ्ठकुंडली त्याच्यासमोर प्रकट झाला. रूप तेच होतं, पण आता तो एका देवदूतासारखा दिसत होता. त्याच्या भोवती एक दिव्य प्रकाश होता आणि त्यानेच आपल्या वडिलांना आपल्या या स्वर्गातल्या नवीन आयुष्याबद्दल सांगितलं. आणि त्याने वडिलांना एक मार्ग दाखवला. तो म्हणाला, जर तुम्हाला यामागचं खरं कारण जाणून घ्यायचं असेल तर बुद्धांना जेवणासाठी बोलवा. तेच या रहस्याचा उलगडा करू शकतील. आणि मग तो क्षण आला ज्यावेळी या सगळ्या कथेमागचं रहस्य उलगडणार होतं. अर्थातच तिथे जमलेल्या लोकांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. म्हणून मग बुद्धांनी आपल्या शक्तीने मठ्ठकुंडलीला तिथे प्रकट केलं आणि तो स्वर्गीय आभूषणं घालून आपल्या पूर्ण तेजासह सगळ्यांसमोर उभा राहिला. सगळेजण अगदी थक्क होऊन पाहतच राहिले. तेव्हा बुद्धांनी तो श्लोक पूर्ण केला जो आपण सुरुवातीला ऐकला होता. सर्व मानसिक घटनांमध्ये मन अग्रभागी असतं. जर कोणी शुद्ध मनाने बोललं किंवा वागलं तर सुख कधीही साथ न सोडणाऱ्या सावलीसारखं त्याच्या मागे येतं. आता या प्रत्यक्ष उदाहरणामुळे त्या श्लोकाचा खरा अर्थ सगळ्यांनाच कळाला होता. सगळा खेळ मनाचा आहे. तर मग या कथेचं सार काय? अगदी सोपं आणि स्पष्ट आहे.
मठ्ठकुंडलीला स्वर्ग त्याच्या कुठल्याही कर्मामुळे नाही, तर फक्त आणि फक्त त्याच्या मनामुळे मिळाला. मृत्यूच्या क्षणी बुद्धांबद्दलची त्याची ती एक निर्मळ शुद्ध श्रद्धा, बस तेवढंच त्याच्या सौभाग्याचं कारण ठरलं. आणि या शिकवणीचा परिणाम काय झाला माहितीये? तो आयुष्यभर कंजूस राहिलेला बाप पूर्णपणे बदलला. त्याला मनाचं खरंच सामर्थ्य कळालं आणि त्याने आपली सगळी संपत्ती चांगल्या कामासाठी दान करून टाकली. बघा, एका क्षणात त्याचं आयुष्य कसं बदलून गेलं. आणि ही कथा शेवटी आपल्याला एका फार महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येते. जर सुख हे शुद्ध मनाची सावली असेल, तर मग आपले विचार सध्या कोणती सावली निर्माण करत आहेत? आपण आपल्या विचारांनी स्वतःसाठी नेमकं कोणतं भविष्य घडवतोय? यावर नक्कीच विचार करायला हवा.